चौकशी पोलिसाची, मग प्रश्न विचारणार कोण? वर्दी, भाषा आणि चौकशीच्या पारदर्शकतेवरच सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित. वाहतूक पोलिसाकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतात सर्व स्तरावरून टीकेची झोड उडू लागली. याच पार्श्वभूमीवर या प्रशासनाकडून आपली बाजू मांडत एक पत्रकार परिषद प्रसारित करण्यात आली. यात संबंधित पोलीस कर्मचारी यांच्या या प्रकरणाचा चौकशी अहवालच मांडण्यात आला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. म्हणजे एकंदर हे प्रकरण म्हणजे संबंधित खाडे साहेबांकडून क्रियेला देण्यात आलेली प्रतिक्रिया आहे. तसेच एका त्रयस्थ इस्माने खाडे साहेबांविरुद्धचा राग मनात धरत हे कृत्य केल्याचे निष्पन्न केल्याचे दिसले. परंतु खाडे साहेबांनी ज्या प्रकारे भाषेचा वापर केला आहे यात संबंधिताच्या पार्श्वभागाचाही उल्लेख करत अगदी सिने स्टाईल दबंगगिरी दाखवली आहे, तेही वर्दीवर असताना. या सर्व कृतीस फक्त प्रतिक्रिया म्हणत सोडून द्यायचे का? कारण वर्दी ही केवळ अधिकाराचे नव्हे तर जबाबदारीचेही प्रतीक आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने अशीच भाषा वापरली असती तर त्याच्याकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले गेले असते का? वर्दी परिधान केलेली असल्याने या प्रकरणास फक्त एका पोलीस कर्मचाऱ्यापुरता मर्यादित ठेवता येईल का? यामुळे संपूर्ण प्रशासनाच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही का? आता पोलीस प्रशासनाने चौकशी केली म्हटल्यावर तेही सखोल, त्यामुळे पोलिसांना प्रश्न विचारणार तर कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे.